रेझोनन्स इफेक्टशी रिलेटेड एक एमसीक्यू आपण सॉल्व्ह करून बघूया. क्वेश्चन असा आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स रेझोनन्स इज मिनिमम. 4 वेगवेगळी कंपाऊंड्स दिलेली आहेत. बघा, अशा पद्धतीचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बेसिकली हे माहिती पाहिजे की रेझोनन्स इफेक्ट हा सगळ्यात जास्त कधी असतो, कधी कमी असतो, त्याचे काही रूल्स आहेत का, हे थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे. आता रेझोनन्स इफेक्टचे सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर असा आहे की सगळे जे ऍटम्स इन्व्हॉल्ड आहेत ते एकाच प्लेन मध्ये असले पाहिजेत. म्हणजे जर मी पहिला कंपाऊंड कन्सिडर केला तर जे 2 डबल बॉन्ड्स आपल्याला दिसत आहेत ते 2 डबल बॉन्ड्स एकाच प्लेन मध्ये असले पाहिजेत, तर तिथं रेझोनन्स इफेक्ट जास्त चांगला होऊ शकत असतो. दुसरा रूल रेझोनन्स इफेक्टचा असा आहे की सगळे जे ऍटम्स इन्व्हॉल्ड असतील ते जर त्यांचं जर ऑक्टेट सॅटिस्फाईड असलं सगळ्या ऍटम्सचं, तर ते रेझोनन्स स्ट्रक्चर हे जास्त स्टेबल पकडलं जातं. मग काही वेळेला आता जसे असे वेगवेगळे 4 कंपाऊंड दिली आहेत तसे एकाच कंपाऊंडचे वेगवेगळी रेझोनन्स स्ट्रक्चर्स दिलेली असतात आणि आपल्याला विचारतात की यातलं सगळ्यात जास्त स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर कुठलं. तर अशा वेळेला आपल्याला हे ऑक्टेट रूल अप्लाय करून बघायचा. सगळ्यांचे ऑक्टेट सॅटिस्फाय असलेलं स्ट्रक्चर हे जास्त स्टेबल असतं. थर्ड रूल असा आहे की त्यांच्यामध्ये चार्जेस डिस्ट्रीब्यूट नाही झाले पाहिजेत. म्हणजे एका ऍटमवर प्लस चार्ज आहे, दुसऱ्यावर मायनस चार्ज आहे, असं चार्ज सेपरेशन नसलं पाहिजे. चार्ज सेपरेशन जितकं कमी, चार्ज सेपरेशन जितकं कमी तितका तो जास्त चांगला रेझोनन्स इफेक्ट दाखवू शकतो किंवा त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त चांगलं असतं स्टॅबिलिटीकडे. त्याच्यानंतर जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल, चार्ज सेपरेट झालेले पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस तर आहेत, तर मग पॉझिटिव्ह चार्ज ऑन लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲटम, पॉझिटिव्ह चार्ज ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, सॉरी, आणि निगेटिव्ह चार्ज जर असेल तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पाहिजे. म्हणजे समजा आपल्याला असं एखाद्या स्ट्रक्चरमध्ये दिसत असेल की एकामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन असं आहे आणि कार्बन वरती प्लस चार्ज आहे, ऑक्सिजनवर मायनस चार्ज आहे. दुसरा कुठला तरी रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये ऑक्सिजन वरती प्लस चार्ज आहे आणि कार्बनवर मायनस चार्ज आहे. त्यातलं जास्त स्टेबल कुठलं, तर ज्याच्यामध्ये कार्बन वरती प्लस चार्ज आणि ऑक्सिजनवर मायनस चार्ज ते जास्त स्टेबल. कारण पॉझिटिव्ह चार्ज हे कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर असला पाहिजे आणि निगेटिव्ह चार्ज हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर असला पाहिजे. सो हे त्याचे रूल्स झाले. आता याच्यामधनं आपल्याला यातला कुठला विचार केला पाहिजे, तर याच्यामध्ये असं दिसतंय की हे ऑक्टेट रूल, चार्ज सेपरेशन हे सगळं काही नाहीच आहे याच्यामध्ये, कुठंच काही दिसत नाहीये. मग आता आपल्याला कन्सिडर केलं पाहिजे प्लेनर नेचर. प्लेनरिटीच्या केसमध्ये जर अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स असे चेन मध्ये असतील तर हे कायम एका प्लेन मध्ये असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्लॅनरिटी आहे. ओके. बाकीचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते रिंग स्ट्रक्चर्स आहेत. मग रिंग स्ट्रक्चर मध्ये आपल्याला लक्षात असं घ्यायचंय की रिंग जर 7 मेंबर्ड रिंग असेल, 7 मेंबर्ड रिंग, तर तोपर्यंत सगळे ऍटम्स रिंग मध्ये असलेले सगळे ऍटम्स हे एका प्लेन मध्ये येतात. सो याच्यामधले सगळे ऍटम्स एका प्लेन मध्ये आहेत. पण आपल्याला विचार फक्त ह्या अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्डचा करायचा आहे. सो मी इथं जे आता मार्क करतोय ते अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा चांगला रेझोनन्स इफेक्ट आपल्याला बघायला मिळतोय कारण ते स्ट्रक्चर प्लेनर आहे. इथं थर्ड स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि मग परत डबल बॉन्ड आहे आणि रिंग सुद्धा लहान आहे. याचा अर्थ होत असतो याच्यामध्ये सुद्धा रेझोनन्स इफेक्ट आपल्याला चांगला बघायला मिळणार. हे जर शेवटचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर ही रिंग 8 मेंबर्ड रिंग आहे. 8 मेंबर्ड रिंग आहे. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अल्टरनेट दिसतायत आपल्याला बरोबर, पण 8 मेंबर्ड रिंग असल्यामुळं त्याची प्लॅनरिटी गेलेली आहे. सो इट इज नॉट प्लेनर. म्हणजे जर प्लेनरच नसेल तर याच्यामध्ये रेझोनन्स इफेक्ट तेवढा चांगला आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आन्सर इज डी.
सायक्लो ऑक्टा टेट्राइन याच्यामध्ये रेझोनन्स सगळ्यात कमी बघायला मिळेल.